फर्स्ट मधला प्रॅक्टिस सेट 2.6 म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ड प्रॉब्लेम लेखी उदाहरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. लेखी उदाहरण, आता लेखी उदाहरणांमध्ये जर विचार केला तर इक्वेशन तयार करणं हे पहिलं काम असतं आणि एकदा इक्वेशन तयार झालं का आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड दिलेले आहे: फॅक्टरायझेशन, कंप्लीट स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड. तर यापैकी कोणती पण मेथड आपण वापरू शकतो. पण माझं काम काय तर राहणार आहे का इक्वेशन तयार करून देणं आणि त्याच्या पुढचं काम तुम्हाला मी देणार आहे आणि ते तुम्ही करायचं आहे. मी फक्त या जेवढे उदाहरणं असेल त्या सर्वांचं फक्त काय करून देणार आहे तुम्हाला इक्वेशन. आणि मग तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि त्या मेथडचा वापर करून तुम्ही एक्सची व्हॅल्यू असेल ती काढा, म्हणजेच ते इक्वेशन ते उदाहरण सॉल्व्ह होईल. तर मी फक्त काय करणार आहे तुम्हाला इक्वेशन तयार करून देणार आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.6 आता घेणार आहोत. मग त्याच्यातलं आता पहिलं उदाहरण, पहिलं उदाहरण असं आहे मग द प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. The product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. मग पहिले आपलं काम काय? प्रगतीज प्रेझेंट एज, प्रगतीज प्रेझेंट एज जे आपण मानायचं आहे x इयर. मग पहिलं काम कधी पण आपल्याला x मानावा लागतो आणि मग ह्या उदाहरणानुसार आपण काय केलं, प्रगतीज प्रेझेंट एज काय मानलं, x इयर. आणि मग बाय कंडिशन या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे का 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्षापूर्वी म्हटलं तर x - 2, 2 वर्षापूर्वी प्रगतीचं एज झालं. अँड 3 years hence म्हणजेच 3 वर्षानंतर प्रगतीचे एज होईल x + 3 आणि यांचा प्रॉडक्ट म्हणजेच गुणाकार किती आहे, 84. या पद्धतीने पहिली कंडिशन आहे. तर माझं काम काय आहे, इक्वेशन तयार करून देणं आणि सॉल्व्ह करणं हे तुमचं काम आहे. तर मी इक्वेशन तयार करून देतो. मग पहिल्यांदी हा x - 2 पहिल्या ब्रॅकेटमधला आहे, त्याच्यामध्ये x जो आहे त्याने पहिल्यांदा मी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. x × x x², x × 3 3x. त्याच पद्धतीने -2 ने पण मल्टिप्लाय केलं, -2 × x -2x, -2 × +3 म्हणजेच -6. आणि जो 84 आहे त्याला पण आपण डावीकडे आणलं, -84 = 0. आणि याच्यानंतर मग पुढे जे लाईक टर्म असेल त्यांची बेरीज वजाबाकी, जिथं अंक असेल त्यांची बेरीज वजाबाकी. पण x² तसंच राहील, x². 3x - 2x म्हणजेच +x, पॉझिटिव्ह x कारण मोठ्या संख्येचे साइन. आणि इथं -6, -84 म्हणजे यांची बेरीज होईल -90 = 0. तर या पद्धतीने इक्वेशन काय तयार झालं, x² + x - 90 = 0. तर मी तुम्हाला इक्वेशन करून दिलं आणि याच्यानंतर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड वापरू शकता किंवा अजूनही कोणती तुम्हाला पाहिजे ती मेथड वापरू शकता आणि इक्वेशन सॉल्व्ह करा. आणि या ठिकाणी x ची व्हॅल्यू ती जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू जी असते ती नॉट पॉसिबल असते, कारण हे प्रेझेंट एज आणि एज हे कधीही निगेटिव्ह नसतं. आणि म्हणून जे पॉझिटिव्ह उत्तर येईल तुमचं तेच राहील प्रगतीज प्रेझेंट एज. या पद्धतीने मग तुम्ही पहिला प्रश्न सॉल्व्ह करा. तुम्ही पाहिला असेल क्वेश्चन 2. मग त्याच्यामध्ये असं आहे, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ इव्हन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244. म्हणजे काय का समसंख्या लागोपाठच्या ज्या समसंख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज 244. आणि तुम्हाला एक माहिती पाहिजे का समसंख्या असू द्या किंवा विषम संख्या असू द्या त्याच्या लागोपाठ राहतात त्यांच्यामध्ये 2चा गॅप राहतो, डिफरन्स 2चा राहतो. जसं 2, 4, 6, 8 हे लागोपाठच्या समसंख्या आहेत. अजून असंख्य राहतात या आणि या प्रत्येक मागच्यापेक्षा 2 ने मोठ्या राहतात. जरी ऑड जरी म्हटलं आपण 1, 3, 5, 7 या सुद्धा 2 ने मोठ्या राहतात. मग आपल्याला काय करायचं इथं
पहिली इवन नंबर कोणती पण असेल आपल्याला माहित नाही याची कोणती सुरुवातीला एक नंबरला आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आपण x आणि जे त्याच्या पुढची राहील लागोपाठची ती काय राहील मग x + 2 मग त्या पहिली दोन इवन नंबर तयार होते. मग लेट फर्स्ट इवन नंबर इज x मग इट्स consecutive नंबर इज x + 2. मग जर पहिली संख्या x असेल त्याच्या पुढची संख्या किती मोठी राहते दोन्ही समसंख्या दोन्ही मोठी राहते. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बाय कंडिशन असं दिलेलं आहे आपल्याला त्या दोन ज्या संख्या आहेत त्यांच्या स्क्वेअरची बेरीज आणि या इवन नॅचरल नंबर आहे आणि त्यांच्या स्क्वेअरची बेरीज किती आहे 244. मग यांच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजे पहिली संख्या x आहे त्याचा स्क्वेअर दुसरी संख्या x + 2 आहे जी दोन्ही मोठी आहे त्याचा स्क्वेअर आणि या दोघांची बेरीज किती आहे =244. या पद्धतीने पहिल्यांदा तयार होईल आणि मग या ठिकाणी x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्यानुसार काय होतं a² + 2ab + b². मग तो फॉर्म्युला इथे आपल्याला वापरावा लागणार आहे. x² तसाच आणि या ठिकाणी त्यानुसार x² + 2x नुसार 2ab नुसार +4x +4 आणि 244 सुद्धा डाव्या बाजूला -244 = 0. म्हणजे या ठिकाणी a + b ब्रॅकेट स्क्वेअर a² म्हणजे x चा स्क्वेअर 2ab म्हणजे यांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 4x आणि 2 चा वर्ग 4 आणि त्याच्यानंतर परत या दोन ठिकाणी लाईक टर्म x² मग 2x² इथं 4x तसंच राहील आणि शेवटी पण +4 आणि -244 म्हणजेच -240 = 0. धनाऋण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा लागतं. पण इथे एक लक्षात ठेवा या तीनही टर्म या दोनच्या टेबलमध्ये मग त्या इक्वेशनला थोडा अजून स्मॉल करू आपण छोटं करू आणि या प्रत्येकाला रिड्यूस फॉर्म याचा जसं काय आणि या प्रत्येकाला किती भाग देऊ दोन्ही भाग म्हणजेच तयार होईल x² + 2x - 120 = 0. प्रत्येक पदाला आपण दोन्ही भाग दिला. हे झाले इक्वेशन तयार आणि याच्या पुढचं काम तुम्हाला करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने हे पुढे तुम्ही सॉल्व करा. त्यानंतरचे 3 नंबरचं उदाहरण आहे ते ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार. मी आता सांगणार आहे नंबर 4. चौथ्या उदाहरणात असं आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे तर आपण किशोरचं वय x मान. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर किती मानला आपण x आणि असं म्हटलेलं आहे विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जर विवेक 5 वर्षांनी मोठा आहे तर याच्यामध्ये +5 म्हणजेच देअरफॉर केवळ झालं x + 5 वर्ष कारण तो 5 वर्षांनी मोठा आहे. आणि कंडिशन आपल्याला अशी दिलेली आहे द सम ऑफ इट्स रेसिप्रोकल म्हणजेच यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1 ची दिशा आहे. आता यांच्या गुणाकार व्यस्त म्हणजे थोडक्यात जो अपूर्णांक आहे त्याचा अंश आणि छेद यांची अदलाबदल होत राहते. मग जसं इथं x तर x चा रेसिप्रोकल होईल 1/x म्हणजेच मग बाय कंडिशन असं होईल बाय कंडिशन 1/x + 1/x + 5 = 1/6. त्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज किती आहे 1 ची दिशा. आणि या ठिकाणी आता पुढे काय करावं लागेल तर क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार म्हणजे कारण छेद समान झाल्याशिवाय बेरीज होत नाही. मग त्या अपूर्णांक कोणत्याही प्रकारच्या असू द्या डिनोमिनेटर सेम पाहिजेच पण इथं डिनोमिनेटर सारखे लगेच होणार नाही. मग आपण काय करू तिरकस गुणाकार x + 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर x + 5 तसा राहील आणि x ने मध्ये प्लसचं चिन्ह आहे तसंच ठेवलं आणि x ने 1 ला मल्टिप्लाय केलं तो x तसाच राहील. म्हणजेच या पद्धतीने तिरकस गुणाकार केला आणि त्याच वेळेस आपण छेदांचा पण गुणाकार करावा लागतो आणि छेदांचा गुणाकार म्हणजेच x × x + 5 = 1/6 आणि याच्या पुढे x आणि x यांची बेरीज होती x + x 2x
2x प्लस 5 आणि अपॉन मध्ये काय राहील इथं पण मल्टिप्लाय होतो x इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि x इंटू 5 प्लस 5x इज इक्वल टू 1/6 म्हणजे आपण अंशामध्ये x प्लस x 2x केला प्लस 5 तसंच आहे आणि छेदामध्ये गुणाकार करायला x स्क्वेअर प्लस 5x आणि आता मध्ये इक्वलचं साइन म्हणजे उजवी बाजू एक डावी बाजू आणि दोन्ही अपूर्णांक आहे मग या अशा वेळेस क्रॉस मल्टिप्लाय कसा करतात क्रॉस मल्टिप्लाय पहिल्याचा जो छेद त्याने इकडं उजव्या बाजूला जाताना अंशाला गुणायचं आणि उजव्या बाजूला जो छेद त्याने डाव्या बाजूला येताना न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं अंशाला गुणायचं मग या पद्धतीने मग तिरकस गुणाकार असं होईल 6 ब्रॅकेट 6 इकडे आल्यामुळे 6 ब्रॅकेट 2x प्लस 5 इज इक्वल टू त्याच वेळेस हा x स्क्वेअर प्लस 5x त्या बाजूला 1 ला मल्टिप्लाय होईल 1 ब्रॅकेट 2x स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर प्लस 5x या पद्धतीने आणि जर आपण इकडचा मल्टिप्लाय म्हटलं तर 6 ने मल्टिप्लाय काय होईल 12x प्लस 30 आणि त्या बाजूला 1 ने मल्टिप्लाय आहे तो तसंच राहील x स्क्वेअर प्लस 5x आणि आपल्याला इक्वेशन तयार करायचं राहतं आणि म्हणून आपण काय करू हे जरी आपल्याला x स्क्वेअर त्या बाजूला आहे उजव्या बाजूला तर आपण लिहिताना कसं लिहायचं डाव्या बाजूला x वर्ग येईल या हिशोबाने सरळ इक्वेशन लिहायचं म्हणजेच ते असं होईल x स्क्वेअर प्लस 5x आणि 12x आणि 30 त्या बाजूला गेले तर ते मायनस होऊन जाते मायनस 12x मायनस 30 आणि इज इक्वल टू 0 लिहिताना एकदम सरळ लिहायचं आहे कारण आपण शक्यतो डाव्या बाजूला x स्क्वेअर राहतो आणि मग त्यानुसार सरळ इक्वेशन तयार करायचं आणि मग तयार काय होईल आता इथं x स्क्वेअर 5x मधून 12x गेले वजा 7x आणि पुढं मायनस 30 इज इक्वल टू 0 आणि या पद्धतीने इक्वेशन तयार होईल इक्वेशन काय झालं मग x स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0 आणि हे झाले इक्वेशन तयार आणि पुढं सॉल्व करा ते हा होता प्रश्न क्रमांक 4 आणि आता तुम्ही पाचवा प्रश्न वाचला असेल तो पाचव्या प्रश्नामध्ये काय आहे का सुयशला दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या टेस्टपेक्षा 10 मार्क जास्त मिळालेले दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्त मिळालेले पहिल्या टेस्टपेक्षा तर पहिल्या टेस्टमध्ये आपण किती म्हटलं x मार्क मिळालेले तर दुसऱ्या टेस्टमध्ये काय होतील मग x प्लस 10 मार्क्स बरोबर आणि मग पुढे कंडिशन बाय कंडिशन अशी बाय कंडिशन तिथं असं म्हटलेलं आहे का दुसऱ्या टेस्टमध्ये जे मार्क आहे त्याची 5 पट दुसऱ्या टेस्टमध्ये जे मार्क म्हणजे पहिल्या टेस्टमधले मार्क x आहे दुसऱ्या टेस्टमधले x अधिक 10 आहे आणि कंडिशन अशी आहे दुसऱ्या टेस्टमधले जे मार्क आहे x प्लस 10 त्याची 5 पट 5 टाइम्स द स्कोर इन सेकंड टेस्ट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट मार्क म्हणजे पहिल्या टेस्टमधल्या मार्कचा स्क्वेअर आणि दुसऱ्या टेस्टमधले जे मार्क आहे त्याची 5 पट ही सारखी आहे अशी आपल्याला कंडिशन आहे म्हणजेच दुसऱ्या टेस्टच्या मार्कला 5 ने गुणलं आणि पहिल्या जे मार्क असतील पहिल्या टेस्टमध्ये त्याचं काय केलं स्क्वेअर आणि मध्ये इक्वलच आहे कारण हे दोन्ही सारखे मग पुढे x स्क्वेअर तसंच राहील इथं 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 5x प्लस 50 आणि आपल्याला एकाच बाजूला न्यायचे म्हणून x स्क्वेअर या दोघा पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह होतील -5x - 50 इज इक्वल टू 0 आणि या पद्धतीने इक्वेशन तयार झालं आणि इक्वेशन तयार झाल्यावर पुढचं काम तुम्ही करा हा होता प्रश्न क्रमांक 5 क्वेश्चन 6 7 8 9 हे स्टार असलेले आणि 10 होतं परत ऍक्टिव्हिटी तर आपण आता पाहू क्वेश्चन नंबर 6 या 6व्या प्रश्नामध्ये काय पहिले मी प्रश्नाचा अर्थ समजून घ्या लेखी उदाहरणांमध्ये प्रश्नाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय इक्वेशन तयार होत नाही कासम हा काय करतो अर्थांपॉट तयार करतो म्हणजे मातीचे भांडे तयार करतो आणि रोज जेवढे भांडे तयार करतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयांनी जास्त त्याच्या एका भांड्याची किंमत असते जेवढे रोज बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये
जास्त ही एका भांड्याची किंमत असते असं आपल्याला दिलेलं आहे. मग आपण काय केलं इथं पहिल्यांदा असं विचार केला कासम मेक एक्स पॉट्स डेली. म्हणजे कासम काय करतो रोज एक्स भांडे बनवतो, मातीचे भांडे एक्स बनवतो. किती आपल्याला माहित नाही रोज किती बनवतो, आपण काय मानलं एक्स. म्हणजेच नंबर ऑफ पॉट्स किती झाले एक्स. आणि कॉस्ट ऑफ पॉट्स काय होईल कॉस्ट ऑफ वन पॉट. एका भांड्याची किंमत मातीच्या भांड्याची किंमत अशी होईल कंडिशननुसार असं दिलेलं आहे तिथं का जेवढे रोज बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये जास्त. त्याच्या 10 पटीपेक्षा म्हणजे जर एक्स पॉट बनवतोय तो तर त्याची 10 पट म्हणजे 10x आणि त्याच्यापेक्षा 40 रुपये जास्त मोर दॅन 40 दॅन 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्याचे 10 पट 10x झाली आणि 40 रुपये जास्त म्हणजे अधिक 40. तर ही झाली एका भांड्याची किंमत, एका मातीच्या भांड्याची किंमत. तो रोज बनवतो एक्स पॉट्स आणि एका पॉटची किंमत किती आहे मग 10x + 40. आणि याच्यानंतर पुढची कंडिशन मेन ज्याच्यामुळे इक्वेशन तयार होतं बाय कंडिशन अशी आहे का सर्व भांडे विकून त्याला एका दिवसात 600 रुपये मिळतात. सर्व भांडे मिळून. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला कधी पण जर किंमत काढायची असेल तर आपण जेवढे जास्त भांडे विकणार तेवढ्या त्या किमतीने त्याला गुणावं लागेल. म्हणजे समजा तो एका 5 भांडे विकतोय आणि एक भांडे 100 रुपयाचं आहे तर 100 पाचशे 500 रुपये मिळतील. मग जेवढे आपण भांडे विकणार त्या किमतीने त्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग तो एक्स बनवतोय भांडे तर एक्सला त्याच्या किमती म्हणजेच 10x + 40 काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ह्या दोघांचा मल्टिप्लाय तिथं दिलेला आहे 600. तो एका दिवसामध्ये जेवढे भांडे बनवतो ते सर्व विकतो तर त्याला किती मिळतात 600 रुपये. आणि मग या दोघांचा काय फक्त काय करायचं इथं मल्टिप्लाय करायचं. x × 10x म्हणजेच 10x² आणि x × 40 + 40x आणि 600 डाव्या बाजूला -600 = 0. आणि सर्व 10च्या टेबलमध्ये म्हणून याला प्रत्येकाला 10 ने भाग दिल्यावर इक्वेशन तयार होईल x² 10 ने भाग दिल्यावर इथे 40 ला 10 ने भाग दिला 4x आणि इथं पण 10 ने भाग दिला तर -60 = 0. आणि या पद्धतीने तयार झाले इक्वेशन. लक्षात ठेवा परत एकदा सांगतो रोज तो x भांडे बनवतो पण एका भांड्याची किंमत तो जेवढे भांडे बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 ने जास्त आहे. ही झाली एका भांड्याची किंमत. मग जेवढे बनवतो तेवढे तो विकतो या किमतीला आणि दोघांचा गुणाकार म्हणजेच त्याला मिळालेली एकूण रक्कम रोजची ती आहे 600 कंडिशननुसार. आणि आपण फक्त गुणाकार करून इक्वेशन तयार केलं आणि पुढं सॉल्व करत इक्वेशन. हे होतं नंबर 6. आता 7व्या प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km/h. Find the speed of water current. या पद्धतीने 7वा प्रश्न आहे. याचा अर्थ काय पाहिजे आता पहिले त्याच्या आधी तुम्हाला 2 गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजे. डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. कधी पण प्रवाहाच्या दिशेने जेव्हा आपण जातो तेव्हा आपला वेग आणि प्रवाहाचा वेग यांच्यामध्ये ॲडिशन होते. जसं आपण जर सायकलवर चाललेलो आहे आणि उतारावर जर आपण सायकल नेली तर उतारामुळे काय होतं का आपल्या सायकलचा वेग आपोआपच वाढला जातो. म्हणजे जर आपण 10 km/तास या वेगाने चाललेलो आहे रस्त्यावरून आणि उताराला स्लोप असेल तर काय होतं आपला वेग जो 10 असेल तो 15 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतो आणि सायकल जोरात खाली जाते. म्हणजेच त्या सायकलचा स्पीड हा वाढला जातो. तेच जर आपण खालच्या बाजूला आहे आणि चढ्यावरून चढायचं आहे आपल्याला तर आपल्या जर स्पीड 10 km/तास असला तर चढ्यावरून जाताना तो स्पीड काय होतो कमी होतो. म्हणजे आपल्याला हवेचा दाब काय करतो मागे लोटत असतो. हवा मागे लोटत असल्यामुळे काय होतं आपला स्पीड जो 10 km/तास आहे
तो चढ्यावर चढताना कमी होतो. मग दोन गोष्टी लक्षात ठेवा. खालच्या दिशेने जाताना आपला वेग वाढतो, म्हणजेच त्या प्रवाहाचा वेग जो आहे तो ॲड होतो, आणि विरुद्ध दिशेने जाताना तोच जो वेग असतो प्रवाहाचा तो आपल्याला वेग कमी करतो आपला, म्हणजे मायनस होतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. पाणी, आता तुम्हाला माहीत असेल, जर प्रवाह नदी तर खालच्या दिशेने जाते, आणि जर आपण असा विचार केला तर दोन प्रकार, डाऊनस्ट्रीम म्हणजे खालच्या दिशेने जाणार डाऊनस्ट्रीम, आणि एक म्हणजे अपस्ट्रीम म्हणजे वरच्या दिशेने अपस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम. आता जेव्हा बोटीचा वेग, आपण पहिल्यांदा उदाहरणानुसार जर असा विचार केला तर त्याच्यात असं दिलेलं आहे, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, म्हणजे संथ पाण्यात बोटीचा वेग काय आहे, 12 किलोमीटर प्रति तास. जेव्हा संथ पाणी, जसं प्लेन रस्ता आपण म्हणतो तसं संथ पाण्याचा वेग, म्हणजे उतार येतो तेव्हा प्रवाहाला वेग राहतो, प्रवाहाचा वेग असतो. आणि मग आपण काय केलं, स्पीड ऑफ वॉटर करंट x किलोमीटर पर आवर, आणि प्रवाहाचा वेग काय मानला आपण, x किलोमीटर पर आवर. आणि आपण नदीचं माहिती आपल्याला, नदी तर खालच्या दिशेनेच वाहत असते. आणि जर आपण डाऊनस्ट्रीमचा विचार केला, जर बोटचा वेग, जी बोट आहे त्या बोटचा वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास, 12 किलोमीटर प्रति तास, आणि वॉटर करंट त्या प्रवाहाचा वेग आहे x किलोमीटर प्रति तास, आणि या दोघांची ॲडिशन होईल डाऊनस्ट्रीम मध्ये. म्हणजे डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड असा तयार होईल 12 प्लस x किलोमीटर पर आवर, कारण x किलोमीटर हा वॉटर करंट म्हणजेच प्रवाहाचा वेग, आणि तो त्या बोटीच्या वेगामध्ये काय होईल, ॲड होईल, आणि बोट जोरात खाली जाईल असं त्याचा अर्थ होतो. त्याच वेळेस तेव्हा ती बोट जेव्हा वरच्या बाजूला येईल म्हणजे काय, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग तोच आहे, बोटीच्या वेगात काय बदल नाही, बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे, पण काय होईल, हा जो वॉटर करंट आहे, प्रवाहाचा वेग आहे, तो काय करत, त्या बोटीला मागे लोटण्याचा प्रयत्न करत, म्हणजेच स्पीड कमी होईल बोटीचा, म्हणजे स्पीड -x. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इथं बोटीचा वेग आहे 12 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग आहे x किलोमीटर, आणि जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाईल तेव्हा काय होईल, का बोटीचा वेग वाढेल, म्हणजेच 12 प्लस x किलोमीटर पर आवर डाऊनस्ट्रीमला. आणि जेव्हा अपस्ट्रीम राहील तेव्हा काय होईल, का प्रवाह विरुद्ध दिशेने जाणं सोपं नसतं, आणि विरुद्ध दिशेने जाताना प्रवाह त्या बोटीला मागे लोटेल, म्हणजे स्पीड कमी करेल, म्हणजेच 12 - x किलोमीटर पर आवर. आणि मग त्यानुसार आपल्याला दोन स्पीड इथं तयार झाले. दोन स्पीड कोणते, x म्हणजे स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम, आणि तो तयार झाला x प्लस 12 किलोमीटर, 12 प्लस x किलोमीटर पर आवर, 12 प्लस x. बोटीच्या वेगामध्ये पाण्याचा प्रवाहाचा वेग ॲड केला, केव्हा, डाऊनस्ट्रीम असताना. आणि त्याच वेळेस परत स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीमच्या वेळेस तोच वेग कमी होऊन जातो, म्हणजेच 12 - x किलोमीटर पर आवर. मग हे दोन्ही स्पीड तयार करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण पुढं काय म्हटलेलं आहे, का प्रतीकनी 36 किलोमीटर गेला आणि परत आला 8 तासामध्ये, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्ही पण अंतर किती होतं, 36 किलोमीटर. जाण्यासाठी किती वेळ लागला आपल्याला माहीत नाही, येण्यासाठी किती वेळ लागला माहीत नाही, पण दोन्ही मिळून किती तास लागले ते माहिती, ते म्हणजे 8 तास. आणि मग आपल्याला इथं स्पीडचं जे सूत्र आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, याचा विचार करायचा आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण या ठिकाणी आपल्याला स्पीड माहिती आहे, आपल्याला टाइम माहिती नाही. जो टाइम माहिती आहे 8 आवर्स, ते दोघांना मिळून माहिती, ते दोघांना म्हणजे जाऊन येऊन टाइम माहिती आहे. जायला किती वेळ लागला ते माहीत नाही, यायला किती वेळ लागला ते माहीत नाही, पण टोटल 8 तास लागले माहिती. आणि म्हणून हे सूत्र आपण टाइम इज इक्वल टू काय, टाइम इज इक्वल टू काय होईल, d/s. हे सूत्र तयार झालं. आणि या ठिकाणी आपण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोघांचा टाइम जर विचार केला तर डिस्टन्स आहे 36 किलोमीटर. डिस्टन्स दोन्ही ठिकाणी किती राहील, 36 किलोमीटर.
प्रश्नाचा अर्थ असा आहे, प्रति 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आला 8 तासामध्ये आणि बोटीचा संत पाण्यातला वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास. तर प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आणि मग एकूण 8 तास हे परत सांगतो का स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर आपण टाइम इज इक्वल टू काय केलं, डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि आता आपण डाऊनस्ट्रीमचा विचार करू. डाऊनस्ट्रीमला किती वेळ लागला, जाण्यासाठी किती वेळ लागला आपल्याला. 12 प्लस 1 स्पीड आहे, याच्यामध्ये किंमत टाकली, डिस्टन्स आहे 36 अपॉन 12 प्लस 6. एवढा जो टाइम लागला याच्यामध्ये किंमत टाकून, याच्यामध्ये डिस्टन्स अपॉन स्पीड याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली आपण. डिस्टन्स 36 जायला पण आणि यायला पण स्पीड डाऊनस्ट्रीमसाठी किती आहे 12 प्लस 6 आणि मग तो अपॉन 12 प्लस 6 आला. आणि एवढा जो टाइम आहे तो जाण्यासाठी लागला आणि येण्यासाठी प्लस. परत 36 किलोमीटर अपस्ट्रीम आहे, पण स्पीड काय झालं, प्रवाहाच्या वेगामुळे स्पीड कमी झालेला आहे, म्हणजेच 12 मायनस x आणि इज इक्वल टू टोटल किती तास लागले 8 तास इज इक्वल टू 8. तर या पद्धतीने पहिल्यांदा तयार होईल. आणि मग तिरकस गुणाकार म्हणजेच 36 ला 12 मायनस x ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या 12 प्लस x ने या 36 ला मल्टिप्लाय करावं लागेल. 12 प्लस x आणि अपॉन मध्ये या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजेच 12 प्लस x इंटू 12 मायनस x आणि इज इक्वल टू तसंच म्हणजेच तिरकस गुणाकार. अपूर्णांकात जिथं असेल छेद समान करावा लागतो म्हणून तिरकस गुणाकार. आता वरचा जो गुणाकार येईल मल्टिप्लाय येईल तो कसा येईल, 36 इंटू 12 62 42 36 37 432 432 यांचा मल्टिप्लाय मायनस 36x आणि पुढं पण 36 इंटू 12 परतच प्लस 432 आणि 36 इंटू x 36x अपॉन. आता अपॉन मध्ये पहा 12 प्लस x आणि 12 मायनस x. 12 प्लस x 12 मायनस x म्हणजे a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर 144 आणि x चा स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि इज इक्वल टू 8 तसाचे इज इक्वल टू 8 मध्ये काही बदल नाही, इज इक्वल टू 8 त्याच पद्धतीने. आणि आता वरती जर न्यूमरेटर मध्ये पाहिलं तर 36x पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, कॅन्सल झालं. जे उरलं काय 432 म्हणजे 864 अपॉन 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 8. एवढंच रिमेनिंग राहिलं. आणि पुढं आता काय करायचं, हा 144 मायनस x स्क्वेअर हा त्या बाजूला नेतो मी, 8 ला मल्टिप्लाय होतो आणि त्याच वेळेस 8 इकडे आणतो, तो काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच 864 अपॉन 8 आणि त्याच वेळेस काय करू 144 मायनस x स्क्वेअर हा भागिले तिकडे मल्टिप्लाय म्हणजे जसं राहील या पद्धतीने. आणि 8 बाद जातो 864 ला, तो डिवाइड असेल होईल मग 8 1 जा 8 6 ला डिवाइड होत नाही आणि 8 8 जा 64 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर 144 मायनस x स्क्वेअर. आणि इथं असं लक्षात येतं की इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयारच होत नाही. मग जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होत नाही याचा अर्थ काय, फक्त x स्क्वेअरची व्हॅल्यू तयार होती. आणि जर फक्त x स्क्वेअरची व्हॅल्यू तयार होती म्हणजे उत्तर डायरेक्ट येणार आहे. आणि मग पुढे असं होईल मग x मायनस x स्क्वेअर प्लस होईल इकडं आणि त्याच वेळेस 144 मायनस 108 म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल टू 36 आणि 36 चं रूट येतं x इज इक्वल टू 6. 36 चं रूट म्हणजे काय येतं x इज इक्वल टू 6. म्हणजे जर आपण नीट विचार केला इथं फक्त क्रॉस मल्टिप्लाय सोडलं तर पुढच्या ठिकाणी इक्वेशन तयारच झालं. डायरेक्ट x स्क्वेअर इज इक्वल टू आलं आणि x स्क्वेअरची किंमत 36 आहे आणि म्हणजेच रूट तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं पण निगेटिव्ह तर नॉट पॉसिबल राहील आणि म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येईल 6. ज्या ठिकाणी x ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे मग त्या ठिकाणी विचार करायचा, कारण जर आपल्याला नॅचरल नंबर दिले तर निगेटिव्ह नॉट पॉसिबल, एज दिले तर नॉट पॉसिबल या पद्धतीने. बरं मग आणि काय x ची व्हॅल्यू काय आली
6. एक्स ची व्हॅल्यू 6 म्हणजेच काय, स्पीड ऑफ वॉटर करंट किती आहे, 6 किलोमीटर पर आवर. तर हा एक प्रश्न क्रमांक 7. आता आपण प्रश्न क्रमांक 8 जो तुम्ही पाहिला असेल, वाचला असेल. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. म्हणजे निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात एखादं काम पूर्ण करण्यासाठी. तर आपण त्यानुसार पहिले लिहिलं, निशूला 1 दिवस लागतात तर पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच पिंटू टेक x + 6 days टू कंप्लीट अ सर्टन वर्क. पुढे असं म्हटलेलं आहे, इफ दे वर्क टुगेदर, जर दोघांनी एकत्र काम केलं, दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी एकत्र काम केलं तर त्या दोघांना 4 दिवस लागतील ते काम पूर्ण करायला. तर आपण पहिले परत सांगतो की निशूला आपण असं लिहिलं का 1 दिवस लागतात एक काम पूर्ण करायला आणि पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणून पिंटू टेक x + 6 days. आणि मग आपण आता ते दोघांनी मिळून ते काम करणार आहे. पण आता आपण असं विचार करू, ते एका दिवसात निशू किती काम करते आणि एका दिवसात पिंटू किती काम करतो. हे समजून घेण्यासाठी ना मी एक उदाहरण सांगतो, म्हणजे त्यानुसार या उदाहरणामध्ये काय करायचं आहे ते लक्षात येईल. समजा आपण असं म्हटलं, एखादी व्यक्ती 10 दिवसात एक काम करते, 10 दिवस एक काम पूर्ण करते. तर 10 दिवसात काम पूर्ण करते. इथं आपण अर्थ असं समजायचं आहे का रोज सारखं काम करतो. आता आपण इथं अर्थ असं नाही समजू शकत का एक दिवस खूप काम केलं, दुसऱ्या दिवशी आराम केला, तिसऱ्या दिवशी परत खूप काम केलं म्हणजे शेवटी लेवल झाली, असं न समजते. तर असा अर्थ घ्यायचा का रोज समान काम केलेले. आज जेवढं काम केलं तेवढंच उद्या केलं, तेवढंच परवा केलं, तेवढंच असं 10 दिवस केलं आणि ते 10 दिवसात काय झालं, काम कंप्लीट झालं. असा विचार करा. मग एखादं काम आहे, समजा मी एक असं काम म्हणून असं दिलेले आहे, ते हे काम आणि किती दिवस लागेल काम पूर्ण करायला आपल्याला, 10 दिवस. मग याचा अर्थ काय होतो, याचे 10 भाग केले आपण, 1 2 3 4 5 6 7 8 आणि अजून 2 9 10. म्हणजे या कामाचे किती भाग झाले, 10 भाग झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा अर्थ होतो. जर 10 दिवसात काम केलं, मी परत सांगतो का इथं अर्थ काय समजायचा, रोज समान काम केलेले आणि 10 दिवसात ते काम पूर्ण झालेले. मग जर मला 10 दिवस लागले एक काम पूर्ण करायला, तर मी हा प्रश्न विचारला का एका दिवसात मी किती काम केलं. एका दिवसात मी फक्त एवढंच काम केलं. मग याचा अर्थ असा होतो ते 10 जे भाग आहे, 10 दिवसात मी काम केलं त्याच्यातला एक भाग मी पूर्ण केलेला आहे कामाचा. एका दिवसामध्ये 10 भागापैकी एक भाग पूर्ण केलेला आहे. मग याचा अर्थ असा होतो एक दिवसात मी 1/10 पार्ट पूर्ण केला त्या कामाचा. 1/10 भागापैकी पहिला भाग पूर्ण केला. तेच मी विचारलं की 2 दिवसात किती काम केलं, तर उत्तर येईल 2/10 म्हणजे मी एवढा भाग पूर्ण केला 2/10. मी तेच विचारलं 3 दिवसात तर 3/10, 5 दिवसात तर 5/10 आणि विचारलं 10 दिवसात किती म्हणजे 10/10 म्हणजे पूर्ण एक काम. आज त्याचा अर्थ होतो. मग आपण जर 10 दिवसात ते काम पूर्ण केलं तर याचा अर्थ त्याच्यातून असा होतो का एका दिवसात आपण 1/10 एवढा भाग त्या कामाचा पूर्ण करतो. बरोबर. मग यानुसार जर आपण विचार केला तर निशू x दिवस घेते काम पूर्ण करायला. x दिवस जसे इथं 10 दिवस घेत आहे तर पहिल्या दिवशी काय होईल 1/10 एवढा भाग पूर्ण करत. आणि जर x दिवस घेत असेल निशू ते काम पूर्ण करायला तर पहिल्या दिवशी (1/x) पार्ट तो काय होईल कामाचा पूर्ण होईल. 1/x पार्ट ऑफ द वर्क. मग तो आपण ती निशू पूर्ण करू. तेच पिंटूला 1/6 दिवस लागतात. 1/6 दिवस लागतात म्हणजे तिच्यापेक्षा जास्त वेळ लागतोय. मग तो कामाचा पण कमीच भाग पूर्ण करेल आणि तो काय होईल मग 1/x + 6 एवढा भाग पूर्ण करेल. समजा मी असं म्हटलं दुसरा 16 दिवस लावतोय. एखादी व्यक्ती दुसरी आहे कधी 16 दिवस लावते, मग त्या कामाचे 16 भाग होतील. आता टोटल किती भाग होतील 16 भाग होतील आणि पहिल्या दिवशी किती भाग काम करेल तो 1/16 असं त्याचा अर्थ होतो. तसंच या प्रकारे निशू एका दिवसात 1/x काम पूर्ण करेल, 1/x पार्ट ऑफ द वर्क तो पूर्ण करेल आणि पिंटू 1/x
x अधिक 6 एवढाच भाग पूर्ण करेल. आणि मग त्यानुसार आपल्याला लिहायचे असेल therefore निशू complete 1/x part of the world of the certain world in one day म्हणजे एका दिवसात निशू x एवढा भाग पूर्ण करत त्या कामाचा. आणि त्याच वेळेस therefore पिंटू complete किती भाग पूर्ण करतो 1/x + 6 पार्ट ऑफ दॅट वर्क. त्याच कामाचा तो, कारण त्याला दोघांना सारखंच काम दिलेलं आहे, फक्त याला जास्त वेळ लागतो त्याला कमी वेळ लागतो, एवढाच फरक आहे. तर पिंटू काय करेल एका दिवसात त्या कामाचा 1/x अधिक 6 एवढा भाग पूर्ण करेल. हे झालं एका दिवसात दोघांचं काम. एका दिवसात एवढं काम करेल, एका दिवसात तो तेवढं काम करेल. आता दोघं संघ काम करतात. आता जेव्हा दोघं संघ काम करतील म्हणजे याचा काही भाग आणि तिचा काही भाग असं मिळून ते काम होणार आहे. आणि म्हणून बाय कंडिशन असं होईल. बाय कंडिशन असं आहे, निशू करते 1/x भाग त्या कामाचं पूर्ण, पिंटू करतो 1/x + 6 पार्ट ऑफ दॅट वर्क. आणि दोघांना मिळून 4 दिवस लागलेले. दोघांना किती दिवस लागलेले काम पूर्ण करायला? 4 दिवस. पण ते 4 दिवसातला पहिल्या दिवशी ते एवढं काम करणार आहे. ते 4 जर दिवस लागलेले तर पहिल्या दिवशी काम किती करतील? निशू एवढं काम करेल, पिंटू एवढं काम करेल. हे एका दिवसाचं काम आहे. एवढं काम एका दिवसाचं आहे. म्हणून = 1/4. 4 दिवसापैकी पहिल्या दिवशी ते एवढं काम करणार दोघांनी असं त्याचा अर्थ होतो. आणि मग यानुसार कंडिशन तयार झाली आणि फक्त काय करायचं तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकारानुसार x + 6 इकडे येईल, 1 ला मल्टिप्लाय होईल आणि x तिकडे मल्टिप्लाय होईल 1 ला. आणि छेदांचा गुणाकार छेदामध्ये x + 6 आणि = 1/4. आणि वरचा जर विचार केला x + x 2x + 6 तसाच जाईल. आपण डिनोमिनेटर मध्ये x × x x² x × 6 + 6x = 1/4. आणि तिरकस गुणाकार 4 ने इकडे मल्टिप्लाय करायचा आणि x² + 6 ने 1 ने मल्टिप्लाय करायचा. मग 4 ने इकडे मल्टिप्लाय केला क्रॉस मल्टिप्लाय नुसार 4 2x + 6 आणि = 1 ब्रॅकेट मध्ये काय राहील x² + 6x. आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तसंच शिल्लक राहील x² + 6x. पण या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 8x + 4 24. 8x + 24. आणि आपल्या नियमानुसार इक्वेशन तयार करायचं आहे. सर्व एका बाजूला न्यायचं आहे, x² डाव्या बाजूला सहसा लिहितो आणि म्हणून पुढे असं होईल मग x² + 6x सरळ लिहितोय फक्त मी. आणि 8x आणि +24 त्या बाजूला आता मायनस होतात म्हणजेच -8x - 24 = 0. सर्व एका बाजूला नेलं आणि सरळ लिहिलं. आणि मधल्या पदाची बेरीज होती तर x² 6 म्हणून 8 गेले -2x -24 = 0. आणि हे झालं इक्वेशन तयार. आणि मी इक्वेशन तयार करून दिलं आणि याचे फॅक्टर काढून तुम्ही x ची व्हॅल्यू काढा. जी x ची व्हॅल्यू राहील ती राहील निशूनी ते काम करण्यासाठी लावलेले दिवस ते राहील. आणि नंतर त्याच्यामध्ये 6 मिळवले तर ते होईल पिंटूंनी एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेले दिवस. त्या पद्धतीने पुढे तुम्ही सॉल्व्ह करा. प्रश्न क्रमांक 9 तुम्ही वाचला असेल. त्या प्रश्नामध्ये असं आहे 460 डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर. 460 ला एका नॅचरल नंबरने भाग दिला. मग आपण पहिल्यांदा काय करायचं लेट ती नॅचरल नंबर जी आहे नॅचरल नंबर ती काय मानायची x. ती नॅचरल नंबर x मानली म्हणजेच त्याचा अर्थ असा होईल मग 460 डिवाइडेड बाय x. ती नॅचरल नंबर x मानली तर 460 ला आपण x ने भाग दिला असं समजू.
पण पुढे असं म्हटलेलं आहे क्वॉशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. मग पहिल्यांदा हे जे अर्थ आहे याचा क्वॉशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स म्हणजे जो भागाकार आला तो कसा आला 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. त्या डिवायझरच्या 5 पटीपेक्षा 6 ने मोठा आहे. म्हणजे भागाकार हा त्याच्या डिवायझर पेक्षा क्वॉशंट हा त्याच्या डिवायझर पेक्षा 5 पटीपेक्षा 6 ने मोठा आहे. याचा अर्थ समजून घेण्यासाठी पहिले भागाकार क्रिया काय ते समजून घ्या. आता भागाकार क्रिया आपण अशा पद्धतीने भाग देतो. समजा ही 460 घेतली 460 नंबर घेतली 460 आणि कोणत्या नॅचरल नंबरने भाग दिला आपल्याला माहिती नाही. पण आपण काय अंदाजे आपण असं समजू का 5 ने डिवाइड केलं 5 ने डिवाइड केलं आणि मी भाग दिला तर भाग असं जाईल 5 9 45 बरोबर या पद्धतीने भाग जाईल. आणि मग या ठिकाणी रिमाइंडर 1 0 परत भाग जाईल 5 दुने 10 आणि रिमाइंडर येईल 0. मी या पद्धतीने भाग 5 9 45 1 उरला 0 5 दुने 10. आपली भागाकार क्रिया या पद्धतीने राहते. पण तुम्हाला हे माहित पाहिजे क्वॉशंट कोणाला म्हणतात डिवायझर कोणाला म्हणतात डिव्हिडंड कोणता असतो हे पहिले माहित पाहिजे. तर ज्याला भाग देतो तो राहतो डिव्हिडंड. ज्याने भाग देतात तो राहतो डिवायझर. जे वरच्या बाजूला उरतं ते राहतं क्वॉशंट आणि जे रिमेनिंग असतं त्याला म्हणतात रिमाइंडर. ते या पद्धतीने तयार राहतात. मग हा डिवायझर आहे आणि हे आहे क्वॉशंट आणि मग रिमाइंडर आणि डिव्हिडंड काय आहे इथं 460. मग या ठिकाणी डिव्हिडंड 460 आणि त्याला भाग दिलेला आहे x ने असं म्हटलेलं आहे. आता ही भागाकार क्रिया आहे पण आता आपण काय करू डिवायडेड बाय x असं म्हणू थोड्या वेळ. मग आपण इथे x ने भाग दिला असं समजू. आता x ने भाग दिल्यामुळे इथं काय आलं ते आपल्याला काहीच माहिती नाही. पण आपल्याला फक्त एवढंच माहिती काय का रिमाइंडर काय एक रिमाइंडर एवढं माहिती आपल्याला. पण अजून काही माहिती आहे का हा जो क्वॉशंट तो दिलेला आहे पाहिजे क्वॉशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. म्हणजे हा जो डिवायझर आहे ज्याला आपण x मानलेले डिवायडेड बाय x त्याच्या 5 पटीपेक्षा 6 ने मोठा हा क्वॉशंट आहे. मग याच्या 5 पटीपेक्षा मग याची 5 पट म्हणजे 5x आणि 6 ने जास्त आहे म्हणजे +6 म्हणजे एवढा झाला क्वॉशंट. मग आपल्याला या चारही गोष्टी आहेत. 4 गोष्टी काय एक म्हणजे डिव्हिडंड तो माहिती. दुसरी गोष्ट डिवायझर तो पण x आपण मानलेला आहे आणि जो क्वॉशंट माहित नव्हता तो पण आपण बाय कंडिशननुसार इथं तयार केला. आता काय आला 5x + 6 आणि जो रिमाइंडर आहे तो दिलेला होता 1. आता ह्या सर्व गोष्टी माहित झाल्यावर अजून एक गोष्ट माहित असणं आवश्यक आहे. ती कोणती का आपल्याला याचं एक सूत्र आहे. हे सूत्र मराठीमध्ये असं राहतं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र राहतं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तेच इंग्रजीत असं तयार होतं ते मी या ठिकाणी लिहितो. त्यास होईल डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वॉशंट प्लस रिमाइंडर. हे सूत्र आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वॉशंट प्लस रिमाइंडर. आणि याच्यामध्ये आपल्याला हे व्हॅल्यू टाकायचे. आता आपल्याला काय काय माहिती आहे डिवायझर माहिती x क्वॉशंट पण माहिती 5x + 6 आणि रिमाइंडर पण माहिती आणि डिव्हिडंड दिलेलाच होता. आणि या किमती मी आता याच्यात टाकतो. डिव्हिडंड म्हणजे 460 इज इक्वल डिवायझर ज्याने भाग दिला तो x क्वॉशंट परत या कंडिशननुसार का काय 6 मोर दॅन 5 टाइम्स म्हणजे 5 पटीपेक्षा 6 ने मोठा. याच्या डिवायझरच्या 5 पटीपेक्षा 6 ने मोठा कोण आहे क्वॉशंट आणि प्लस रिमाइंडर +1 रिमाइंडर दिलेला आहे 1. आणि या पद्धतीने पहिल्यांदा आपण जो फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि
आणि पुढे गुणाकार ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी गुणाकार करायचा. 460 तसाच आहे, पण या ठिकाणी आपण पुढे प्लस 1 आहे तर डायरेक्ट या बाजूला आणू शकतो. तो काय होईल -1 इज इक्वल टू या ठिकाणी काय आता मल्टिप्लाय x * 5x 5x² आणि x * 6 प्लस 6x झाले दोघांचा मल्टिप्लाय. आणि आता इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. आणि इक्वेशन तयार करताना फक्त आपल्याला यांची पहिली सबट्रॅक्शन करावं लागेल. ती राहील 459 इज इक्वल टू 5x² प्लस 6x. आणि याच्या पुढे काय करावं लागेल आपल्याला इक्वेशन तयार करताना फक्त लिहिताना सरळ लिहावं लागेल 5x² प्लस 6x आणि 459 त्या बाजूला आता काय होईल -459 इज इक्वल टू 0. आणि या पद्धतीने तयार झालं इक्वेशन. आणि इक्वेशन तयार झालं आणि आपलं काम पडतेच आपल्याला 3 मेथड फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड या पद्धती यापैकी कोणत्याही मेथडने या इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आणि मी या जेवढे लिखित उदाहरण आहे त्या प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्हाला काय करून दिलं इक्वेशन तयार करून दिलं आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला लावलं. कारण सर्व जर मी सॉल्व्ह करून दिलं तर तुम्ही काहीच करणार नाही. आणि म्हणून हे प्रत्येक उदाहरण मी जे इक्वेशन तयार करून दिलेलं आहे तुमच्या मनाने ते काय करा सॉल्व्ह करा आणि एक्सची व्हॅल्यू करा. या ठिकाणी पण एक्सची व्हॅल्यू ती म्हणजे काय राहील तो डिवायझर आहे. आणि तो डिवायझर आला फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तर क्वेश्चन पण तयार होईल. ते आपण घरी करा. आणि या पद्धतीने एक्सरसाइज पूर्ण झाली. जो शेवटचा प्रश्न 10वा तो ॲक्टिव्हिटी आहे तो ॲक्टिव्हिटी पण तुम्ही